विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे YBD अकॅडमी या मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, भूमी अभिलेख या विभागामध्ये भूकर मापक या पदासाठी एकूण 903 जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली होती आणि या जाहिरातीचा निकाल कधी प्रसिद्ध होणार आहे, डिटेल्समध्ये तारीख सहित कोणत्या या ठिकाणी विभागाला किती फॉर्म आलेली आहे याची देखील माहिती देणार आहे आणि किती फॉर्म आलेले आहेत, निकालाची तारीख देखील डिटेल्समध्ये माहिती सांगणार आहे. त्यासाठी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करा. विद्यार्थी मित्रांनो, निकालाची एक्झॅक्ट तारीख सांगणार आहे आणि निकाल लागल्याच्या नंतर सर्वात पहिल्यांदा तुमच्यापर्यंत अपडेट पोहोचवण्याचं काम करेल. त्यासाठी सबस्क्राईब नक्की करा, एवढीच तुम्हाला सर्वांना विनंती आहे. चला तर जास्त वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात. आता या ठिकाणी बघू शकता, हा न्यूज पेपर अंतर्गत माहिती आपल्याला आलेली आहे. तर पुण्यनगरीमध्ये या ठिकाणी भूमी अभिलेखच्या 903 पदांचा निकाल कधी लागणार आहे? 30 जानेवारी रोजी लागणार आहे. ही माहिती कोणी दिलेली आहे हे देखील तुम्हाला पुढे मी या ठिकाणी दाखवणार आहे. तुम्ही इथे स्क्रीनवरती बघू शकता. राज्य शासनाच्या भूमी अभिलेख विभागातील भूकरमापक संवर्गातील 903 पदांसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल कधी लागणार आहे? 30 जानेवारी 2026 रोजी जाहीर करण्यात येणार आहे. भूमी अभिलेख विभागाच्या महाभूमी या संकेतस्थळावर हा निकाल उमेदवारांना बघता येणार आहे, अशी माहिती जमाबंदी आयुक्त कार्यालयाकडून देण्यात आलेली आहे. तर यांनी माहिती दिलेली आहे. तर भूकर मापक पदाच्या एकूण भरतीसाठी 903 जागांसाठी किती अर्ज आलेले होते? तर 34,400 34,532 अर्ज आलेले होते. त्याच्यापैकी 30,656 उमेदवार परीक्षेला हजर होते. लक्षात घ्यायचं आहे. आणि ही परीक्षा कधी झाली होती? 13 नोव्हेंबर आणि 14 नोव्हेंबर रोजी ही परीक्षा झालेली होती. महत्त्वाचा पॉइंट म्हणजे पुणे विभागातील एकूण 83 पदांसाठी 2,973 अर्ज आलेले आहेत. त्याच्यानंतर कोकण विभागातील 259 पदांसाठी एकूण 8,148 अर्ज आलेले आहेत आणि नाशिक विभागातील 124 जागांसाठी 4,340 अर्ज आलेले आहेत. त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर विभागामधील 210 जागांसाठी एकूण 8,276 अर्ज आलेले आहेत. नंतर अमरावती विभागातील 117 जागांसाठी 3,679 अर्ज आलेले आहेत. त्याच्यापैकी अजून या ठिकाणी जर नागपूर विभाग जर बघितला तर 110 जागांसाठी 3,240 अर्ज आलेले आहेत. ठीक आहे. आता महत्त्वाचा पॉइंट म्हणजे या ठिकाणी तारीख 30 जानेवारीला, आज तारीख आहे 21-22 नोव्हेंबर आहे माझ्या अंदाजित, आणि सॉरी जानेवारी आहे 21-22 जानेवारी आज तारीख आहे. एक मिनिट. ठीक आहे. आता ती तारीख आल्याच्या नंतर, आता निकाल प्रसिद्ध झाल्याच्या नंतर सर्वात पहिल्यांदा अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल. त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. आणि अजूनही जे फास्ट अपडेट पाहिजे असतील तर आपला जो स्पेशल टेलिग्राम ग्रुप आहे नक्की जॉईन करा. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.